नमस्कार, स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण पारंपरिक पद्धतीने केली जाणारी सालीवाल्या मुगाच्या डाळीची आमटी कशी बनवायची किंवा वरण कसं बनवायचं ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. पावसाळ्याच्या दिवसामध्ये मस्त थंडगार वातावरणामध्ये गरमागरम भातासोबत अशी आमटी किंवा वरण जर केला तर एकदम भारी बेत तयार होतो. आमटी तर आपण नेहमीच खातो, पण आजच्या आमटीची चव एकदम भारी आहे. तर ही आमटी एकदम खमंग आणि प्रोटीनने भरपूर हे आमटी केलेली आहे. आणि ही आमटी पचायला पण हलकी आहे आणि रोजच्या जेवणासाठी ही आमटी एकदम परफेक्ट आहे. अशी जर तुम्ही मूग डाळीची आमटी केलात तर भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत कशासोबतही तुम्ही खाल्लात तरी चवीला एकदम भारी लागते. तुम्हाला दुसरी भाजी करायची गरज लागत नाही किंवा वरण करायची गरज लागत नाही. अशा पद्धतीने तुम्ही मूग डाळीची आमटी करून बघा. चवीला खूपच चविष्ट आणि खमंग लागते. तर अशाच गावरान रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम इथे 1-2 वाट्या मुगाची सालीसकट डाळ घेतलेली आहे आणि ती डाळ कुकरमध्ये घालून घेतलेलं आहे. तर तुम्ही ही कुकरमध्ये डाळ न शिजवता एखाद्या पातेल्यामध्ये पण ही डाळ शिजवून घेतलात तरी पण चालेल. तर इथे मी घाईच्या वेळेला हे डाळ कुकरमध्ये शिजवून घेते. तर डाळ कुकरमध्ये घालून आपल्याला त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे डाळ हाताने चोळून-चोळून छान स्वच्छ पाण्याने 1 ते 2 पाण्यामध्ये हे डाळ छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला हे माझी रेसिपी जरा जरी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे मी डाळ छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. तर या डाळीमध्ये आपल्याला डाळ शिजेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर या डाळीमध्ये आपल्याला 1 पाव चमचा हळद पावडर घालून घ्यायचा आहे आणि 1 चमचा आपल्याला या ठिकाणी तेल घालून घ्यायचं आहे. असं हळद पावडर आणि थोडंसं तेल घातल्यामुळे डाळ आपली एकदम मऊसूत लोण्यासारखी शिजून मऊ होते, म्हणून आपल्याला डाळ शिजत असताना अशा पद्धतीने हळद आणि थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर कुकरला झाकण लावून आपल्याला या डाळीच्या एक 2-3 शिट्ट्या आपल्याला या डाळीच्या करून घ्यायच्या आहेत. म्हणजे डाळ आपली एकदम मऊसूत छान शिजली जाते. तर तोपर्यंत आपल्याला आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे. थोडं इथे आलं घेतलेलं आहे आणि एक 10 ते 15 इथे लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. या आमटीला लसूण थोडं जास्तच घालायचं, म्हणजे आपली आमटी चवीला छान होते. बारीक चिरून घेतलेला 2 टोमॅटो घेतलेले आहेत. त्याचसोबत इथे फोडणीसाठी 1 चमचा मोहरी घेतलेली आहे, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. त्याचसोबत इथे 1 चमचा घरगुती कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर, तर तुम्ही मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. 1-2 चमचे कस्तुरी मेथी घेतलेली आहे. एक अर्धा चमचा हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर या आमटीसाठी आपण इथे हे साहित्य एकदम प्रमाणामध्ये घेतलेलं आहे. तर इतक्या साहित्यामध्ये ही आमटी एकदम चविष्ट आणि खमंग होते. तुम्ही रोज बी जर करून खाल्लात, तर या आमटीचा कंटाळा येणार नाही. चला तर मग आपली इथे डाळ कशी शिजलेली आहे, ते आपण या कुकरचं झाकण काढून बघूया. तर इथे आपली डाळ छान शिजली गेलेली आहे. तर आपल्याला हे डाळ घोटून घ्यायचं आहे. तर ही डाळ तुम्ही नुसतं चमच्याने किंवा पळीने घोटून घेतलात तरी पण चालेल. तर इथे मी एक विस्कर घेतलेला आहे आणि त्या विस्करने छान ही डाळ एकसारखी घोटून घ्यायचं आहे. तर ही डाळ घोटत असताना आपल्याला फार जास्त घोटायचं नाही. फक्त एकसारखीच आपल्याला हे डाळ घोटून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने हे डाळ घोटून घेतलेली आहे. तर फार जास्त घोटून घेतलेली नाही. तुम्हाला चमच्याने दाखवत आहे. यामध्ये थोडीफार आपल्याला हे डाळ दिसत आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने हे मूग डाळीची आमटी बनवण्यासाठी आपल्याला हे डाळ शिजवून घ्यायचं आहे. तर इथे आपली छान डाळ शिजलेली आहे. तर लगेचच आपण आमटी बनवण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये एक 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की आपल्याला त्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायचा आहे. मोहरी छान फुटायला लागली की आपल्याला त्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान फुलून द्यायचं आहे. त्याचसोबत आपल्याला इथे लसणीच्या पाकळ्या जाडसर वाटून घालायच्या आहेत. असं जाडसर लसूण वाटून घातल्यामुळे आपल्या आमटीला चव अगदी छान येते, म्हणून आपल्याला आलं लसूण जाडसरच वाटून घालायचं आहे. नंतर यामध्ये आलं घातलेलं आहे आणि आपल्याला हे आलं आणि लसूण
छान बदामी कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. मंद गॅसवरच आपल्याला हे आलं आणि लसूण परतवून घ्यायचं आहे. तर बघू शकता 1 मिनिटभरामध्येच आपले हे आलं आणि लसूण छान परतलं गेलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे. तर हे कांदा आपल्याला हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. फार जास्त डार्क रंगावर आपल्याला हा कांदा परतायचा नाही. थोडा हलकासा बदामी कलर येईपर्यंत किंवा गुलाबी कलर येईपर्यंत हा कांदा परतवून घ्यायचा आहे. तर कांदा परतल्यानंतर आपल्याला यामध्ये कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचं आहेत आणि छान आपल्याला या कांद्यासोबत परतवून घ्यायचं आहे. तर इथे आपला हलकासा हा कांदा परतल्यानंतर आपण इथे यामध्ये एक 2 ते 3 चमचे खोबऱ्याचा खीस घालून घेतलेला आहे. असा हा खोबऱ्याचा खीस कोणत्याही आमटीला घातलात, की आमटी अगदी चवीला छान लागते म्हणून आपल्याला कोणतीही आमटी करत असताना खोबऱ्याचा खीस घालून घ्यायचा आहे. खोबऱ्याचा खीस घालून आपल्याला छान 1 मिनिटभरासाठीच आपल्याला या कांद्यासोबत परतवून घ्यायचं आहे. तर हे सगळे साहित्य परतल्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे. तर टोमॅटो तुम्ही ज्यावेळेस आपण मुगाची डाळ शिजवतो, त्यासोबत तुम्ही टोमॅटो शिजवून घेतलात तरी पण चालेल. पण अशा पद्धतीने फोडणीमध्ये जर टोमॅटो घातला, तर आपल्या आमटीला चव अगदी छान येते म्हणून फोडणीमध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो घालून आपल्याला या फोडणीमध्ये 1 मिनिटभरासाठीच परतवून घ्यायचं आहे. तर फार जास्त आपल्याला हा टोमॅटो परतवायचा नाही. थोडा मऊ होईपर्यंतच आपल्याला टोमॅटो परतवून घ्यायचा आहे. तर इथे आपला थोडासा टोमॅटो परतल्यानंतर आपल्याला यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. तर इथे मी एक अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर, त्याचसोबत इथे 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तर हा घरगुती कांदा लसूण मसाला आहे. नंतर यामध्ये 1-2 चमचे कसुरी मेथी घालून घेतलेलं आहे. कसुरी मेथी घातल्यामुळे आपल्या या मूग डाळीच्या आमटीला चव अगदी छान येते म्हणून आपल्याला फोडणीमध्ये 1-2 चमचे कसुरी मेथी घालून घ्यायचं आहे. कसुरी मेथी घालून छान परतल्यानंतर 1-2 चमचे इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेलं आहे. नुसतं वरूनच कोथिंबीर सजवण्यापेक्षा अशा पद्धतीने फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यामुळे आपल्या आमटीला चव अगदी छान येते म्हणून आपल्याला फोडणीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. तर हे मसाले जळू नयेत म्हणून आपल्याला किंवा करपू नयेत म्हणून आपल्याला 1-2 चमचे या फोडणीमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्या फोडणीला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर अशी खमंग फोडणी परतवून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण जे शिजवून घेतलेली मुगाची डाळ आहे, ते मुगाची डाळ आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे. तर अशी खमंग फोडणी केल्यानं आपल्या या आमटीला चव छान येते. तर हे डाळ घालून आपल्याला या फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे किंवा एकजीव करून घ्यायचं आहे. तर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून आपल्याला या आमटीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आमच्याकडे बरेच जण या आमटीला मुगाचं वरण किंवा मूग डाळ असे म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा. तर या आमटीला आपल्याला छान दणदणीत एक उकळी काढून घ्यायचं आहे. तर इथे आपली या आमटीला छान उकळी आलेली आहे. तर सगळे शेवटी आपल्याला इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालून आपल्याला या आमटीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर या स्टेजला इथे मी गॅस बारीक करून घेतलेला आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला 1 मिनिटभरासाठीच हे आमटी शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपली या आमटीला कलर किती सुंदर आलेला आहे आणि मस्त आपली इथे झणझणीत आणि चटपटीत चवीची आपली इथे मूग डाळीची आमटी बनवून तयार झालेली आहे. अशी ही मूग डाळीची आमटी जर केला तर तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत जरी खाल्लात तर चवीला अप्रतिम लागते. तर अशी ही आमटी तुम्ही रोजही जर करून खाल्लात तर एकदम चवीला छान लागते आणि पचायला पण एकदम हलकी-फुलकी ही मूग डाळीची आमटी आहे. तर या स्टेजला इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आपल्याला हे मूग डाळीची आमटी आपल्याला सर्व्ह करून घ्यायचं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने एकच जर हे मूग डाळीची आमटी केला तर दुसरं वरण, भाजी कोणतंही करायची गरज लागत नाही. तर हे एकच आमटी केला तर सगळ्यांसोबत हे आमटी खाऊ शकता. तर प्रोटीनने भरपूर आणि पौष्टिक हे मूग डाळीची आमटी आहे. तर तुम्ही आमटी तर नेहमीच खातो, पण आजच्या आमटीची चवच एकदम वेगळी आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही खमंग आणि स्वादिष्ट हे मूग डाळीची आमटी करून बघा. तर तुम्हाला आजची मूग डाळीची आमटीची रेसिपी कशी वाटली? नक्की कमेंट करा आणि अशाच नवनवीन गावरान रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.